अभिनेता रितेश देशमुखनं काका पुतण्याचं नातं कसं असावं म्हणून आपले काका दिलीप देशमुख यांच्याकडे हात दाखवला। तर दुसरीकडे जयंत पाटील आणि नाना पटोलेंनी अजित पवारांकडे बोट करून निशाणा साधलाय। महाराष्ट्राच्या राजकारणात पवार आणि देशमुख काका पुतण्यांमधील नात्यांमधील फरक सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। ज्या परिवारामध्ये अविश्वास असेल इथं काका पुतण्याचं भांडण होणार, पण देशमुख परिवारामध्ये अविश्वासच नव्हता, विश्वासच होता। काँग्रेसचं बरं आहे, काका पुतण्या नातं तुम्हाला जरा धार्जिनं दिसतंय, पण व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका राजकारणासाठी कधी कोणी घेता कामा नये। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काका पुतण्याचा बोलबाला आहे। लातूरमधल्या कार्यक्रमातून रितेश देशमुखांनी त्यांचे काका दिलीपराव देशमुख यांच्याविषयी बोलताना मन मोकळं केलं। काकांविषयी बोलताना रितेश देशमुखांना अश्रू अनावर झाले। याच वेळी काका पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे असं म्हणतात सर्वांच्या डोळ्यासमोरून शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याची जोडी तरळून गेली। राजकारणात तुम्ही टीका करा, पण व्यक्तिगत टीका ही करू नका। विरोध करा, पण कुठल्याही व्यक्तीला तुम्ही पर्सनली जाऊन कधी अटॅक करू नका, व्यक्तिगत टीका करू नका। आजकाल राजकारणामध्ये कुठल्या कुठल्या पातळीला भाषणं जातात हे पाहून खरंच दुःख होतं। आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे। काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही, पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज ह्या स्टेजवरती आहे। विलासराव देशमुखांच्या निधनानंतर अमित देशमुख आणि रितेश देशमुख काका दिलीपराव देशमुख यांच्या सावलीत स्थिरावले। रितेश देशमुखांचे काका म्हणजेच दिलीपराव देशमुख हे विलासरावांचे धाकटे बंधू। दिलीपराव देशमुख 3 वेळा विधान परिषदेचे आमदार राहिलेत। मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी महाराष्ट्र राज्यात अर्थ व नियोजन राज्यमंत्री म्हणून देखील काम पाहिलंय। दिलीपराव देशमुखांमुळे कुटुंबात काका पुतण्यांचे मधुर संबंध जपले गेले। यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवारांवर नाव न घेता निशाणा साधला। काँग्रेसचं बरं आहे, काका पुतण्या नातं तुम्हाला जरा धार्जिनं दिसतंय। दिलीपराव देशमुख साहेबांचं नेतृत्व इतकं उत्तमपणाने ते नेतृत्व करतायत, पण त्यांचे आणि अमित भैयांचे आणि त्यांच्याबरोबरच्या सर्वांचे संबंध देखील तेवढेच मधुर आहेत। शेवटी व्यक्तिगत नातं टिकवताना राजकारणात कुणी कसंही वागलं तर चालतं, पण व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका राजकारणासाठी कधी कोणी घेता कामा नये। आणि काका पुतण्याचे उदाहरण मांडलं, ज्या परिवारामध्ये अविश्वास असेल तिथं काका पुतण्याचं भांडण होणार, पण देशमुख परिवारामध्ये अविश्वासच नव्हता, विश्वासच होता। त्याच्यामुळे कुठलंही काहीच गडबड होण्याचं कारण नाही, म्हणून एकजूट आहे, हा फरक आहे। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांनी शरद पवारांवर एकामागोमाग एक आरोपांची मालिका सुरू केली, पण शरद पवारांनी संयमाने प्रत्येक टीकेला उत्तर दिलं। आता देशमुख काका पुतण्यांच्या जोडीकडे बघून पवार काका पुतण्यांच्या मनात ओलावा निर्माण होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।